हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. खरं तर हिंदी मराठीचा वाद खरं तर महाराष्ट्रामध्ये अगदी जोरदार चर्चेचा आहे आणि आता अशामध्येच केतकी चितळेने एक वक्तव्य केलं आहे की कोणी मराठी बोलू अथवा ना बोलू त्यांनी काय भोकं पडणार आहेत का, असं तिने वक्तव्य केलं आहे. मग जो केतकी चितळेंचा बाईट बघितला ना, त्यांना बोलताना तरी लक्षात येतं की कुठेतरी नशेच्या प्रभावाखाली आहेत का काय, अशी शंका यावी अशा पद्धतीने बोलतात ते. आणि नेहमी ते त्याच भाषेत आणि त्याच पद्धतीनं बोलतात. त्यामुळे त्यांना खूप गांभीर्याने घेऊन महाराष्ट्रातलं जातीय राजकारण आणखी खराब करण्याचं कोणी कारण नाही असं मी मानतो. मराठी न बोलण्याने जर भोकं पडत नसतील तर मराठी बोलण्याने का भोकं पडतात का, हा सुद्धा प्रश्न आमचा आहेच ना. आणि मुळात हा विषय राजकीय आहे का, तर 100% राजकीय विषय आहे. हा कोणीतरी कोणत्या तरी पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये मराठी आणि नॉन मराठी असं एक वातावरण तयार करून सर्व नॉन महाराष्ट्रीयन लोकांना एका बाजूने ढकलण्याचा प्रयत्न चालला आहे. हा कोणाच्या लक्षात येत असेल नसेल तर ते दुर्दैव आहे राज्याचं. एक लक्षात घ्या, आम्ही स्वतःसुद्धा आमची दुसरी पिढी आहे महाराष्ट्रातली, पण माझी आईवडील जेव्हा मराठी बोलायचे तेव्हा त्यांच्या बोलण्यातनं कळत होतं, ते शुद्ध मराठी बोलायचे. मग कळायचं की थोडासा टोन वेगळा येतो आहे. आमच्या बोलण्यात तो टोनसुद्धा येत नाही. तर इथं जी महाराष्ट्रात दुसरी पिढी घडणार आहे ना, तिला मराठी आपोआप येणारच आहे. त्यासाठी तुम्ही कानाखालीच मारल्या पाहिजे आवश्यक नाही. आज आम्ही सावरकरांवर व्याख्याने देतो, शिवाजी महाराजांवर व्याख्याने देतो, संभाजीराजांचा इतिहास आम्ही शाळेत जाऊन सांगतो. एवढं आम्ही महाराष्ट्रीयन झालेलो आहोत. त्यामुळे हा वाद 100% राजकीय आहे. पण केतकी चितळेने त्याच्यामध्ये आत पडण्याची आणि बाकीच्याही लोकांनी त्यांना प्रसिद्धी देण्याचं काम थांबवावं असं आम्हाला एक सर्वसामान्य आणि मराठी माणसावर प्रेम करणारा माणूस म्हणून आम्हाला असं वाटतं. पण केतकी चितळेचे जे वक्तव्य असतात ते सातत्यानंच काहीतरी एक वादग्रस्त असतात. कायम प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी हे वक्तव्य तिच्याकडून केले जातात. मात्र तिने आता ह्या मराठी वादामध्ये उडी घेतलेली आहे, भाषेच्या वादामध्ये उडी घेतलेली आहे. तिचं असंही म्हणणं आहे की त्याने काही फरक पडणार आहे, म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा आपला सेक्युअरपणा बघतोय. नाही, माझं असं म्हणणं आहे, ज्या राज्यांनी तुमच्यावर उपकार केलेत ना, ज्या राज्यात तुम्ही शाळेचं शिक्षण घेतलं, स्वतःचं नाव घडवलं आहे, त्या राज्याशी आणि त्या राज्याच्या भाषेशी तुम्ही प्रामाणिक राहायला पाहिजे. तुम्हाला ती भाषा अवगत झालीच पाहिजे, ती करायला पाहिजे. पण ती आपोआप होते सुद्धा. मी जसं मागे सांगितलं दुसऱ्या पिढीत ते होते ना. पण केतकीने हे जे काही केले ते फक्त प्रसिद्धीसाठी केलेलं आहे. तिला माहिती आहे आपण असं काही विकृत बोललो की 2 दिवस टी व्हीवर चमकतो, त्याच्यापेक्षा जास्त काही नाही. तर केतकीच्या विधानाचा आम्ही जाहीरपणे निषेधही करतो आहे. पण मराठीसाठी मारहाण करणं हे सुद्धा अत्यंत चुकीचं आहे आमचं आजही, असं माझं स्पष्ट मत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीमध्ये आहेत आणि दिल्लीमध्ये असताना JNUच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या विरोधात आंदोलन केलं की महाराष्ट्रामध्ये मराठी आणि हिंदी असा वाद आहे. या संदर्भात सर्व जिथले जे विद्यार्थी आहेत ते आक्रमक झाले आणि देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात त्यांनी घोषणाबाजी केली, त्यांच्या विरोधात आंदोलन केलं. कसं आहे, प्रत्येक राज्यात ती भाषा बोलली गेलीच पाहिजे. JNUमध्ये UP आणि बिहारची संख्या जास्त आहे तुलनेनं, तर त्या राज्यात त्यांची भाषा थोडी वेगळी आहे. हिंदी पण नाही आहे, ती भाषा थोडीशी हिंदीसारखी आहे, ती बोलली जातेच ना. त्यांनी याच्यामध्ये उडायचं कारण नव्हतं. आणि JNUचा एकूण जर इतिहास आपण बघितला तर ती डाव्या विचारसरणीची असल्यामुळं देवेंद्रजींना त्यांनी कॉर्नर करणं, त्यांच्या विरोधात काही घोषणाबाजी करणं सहज स्वाभाविक आहे त्यांच्या पद्धतीनुसार. पण त्यांनी विद्यार्थ्यांनी कॉलेज करत असताना ह्या नको त्या विषयात पडू नये, तुमचा आधी करिअर सावध करा, करिअरमध्ये सुरक्षित राहा, बाकीच्या गोष्टी आपोआप घडतील ना. बाकीचे करणारे समाजकारण राजकारण करणारे लोक आहेत, तुम्ही त्या राजकारणात पडू नये असा आमचा इशारा आहे त्यांना. तर ह्या आंदोलनाला उत्तर देताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक असं वक्तव्य केलं की प्रत्येक भाषेचा हा तो सन्मान झाला पाहिजे. म्हणजे जसं मराठीचा सन्मान होतोय तसं हिंदी असेल, हिंदीचा भाषेचा पण सन्मान झाला पाहिजे. एकीकडे हिंदी भाषेसंदर्भात सक्तीचा GR त्यांच्याकडून काढण्यात आला आणि त्याच्यानंतर तो हा GR पण मागे घेण्यात आला. त्यांनी असं म्हणलं की प्रत्येक भाषा ही सन्मानास पात्र आहे, प्रत्येक भाषेचा सन्मान झाला पाहिजे. कसं आहे, जसं 370 पाठीमागच्या दरवाज्यांनी परत आणलं ना, तशी हिंदी भाषासुद्धा त्यांनी GR जरी रद्द केला असला तरी ते प्रभाव राहणार आहे त्याचा, हे नक्की आहे. दुसरं, जर मराठी भाषेचा आग्रह होत असेल तर हिंदी भाषेचा अपमान कुठं व्हायचं आहे? असं कोणी म्हटलं नाही की हिंदी भाषा बोलू नका. सगळे लोक असं म्हणतात की मराठीसुद्धा बोला किंवा मराठीत बोला. चित्रपट हिंदीच पाहिले जाणार आहेत जास्त. जिथं हिंदी बोलायची तिथे हिंदी बोलली जाईल, इंग्रजी पाहिजे तर इंग्रजी बोलली जाईल. पण मला मराठी येत नाही आणि मी त्याचं परत कौतुक करणार किंवा अहंकार करणार किंवा माज करणार की नाही बोलत मी मराठी जा, हे अत्यंत चुकीचं आहे. मग जर त्यांना त्या पद्धतीने शिकवलं जात असेल तरीसुद्धा योग्य असं म्हणायला हरकत नाही. काही वेळा असंही वाटतं. आता आगामी महानगरपालिकाच्या निवडणुका असेल किंवा स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आता काही ह्याच्यावरती येऊन ठेपलेल्या आहेत. मात्र मुंबईमधला प्रामुख्याने मुद्दा म्हणजे मराठीचा मुद्दा असेल किंवा मराठी भाषेचा मुद्दा राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे यांच्याकडून सातत्यानं उचवला जातोय. म्हणजे हे फक्त राजकारणाचा समीकरणाचं गणित आहे का? नाही, 1,00,000% फक्त राजकारणाचं गणित आहे. मी आणखी एक खूप स्पष्टपणे सांगतो, मी अनेक वेळा बोललो सुद्धा आहे तसं,
की जेव्हा तुम्ही कोणत्याही एका नॉन महाराष्ट्रीयन माणसाच्या कानाखाली मारता किंवा उद्रेक करता, तेव्हा सर्वच्या सर्व नॉन महाराष्ट्रीयन म्हणजे त्यात मराठा आला, माफ करा, राजस्थानी आला, गुजराती आला, पंजाबी आला, साऊथचा आला, नॉर्थचा आला, केरळचा आला, ही सगळी लोकं आपोआप एकत्र येतात न सांगता. कोणतेही मेसेज जात नाही, काही नाही. ती सगळी लोकं एकत्र येतात आणि ज्यांनी आपल्या विरोधात काहीतरी केले त्यांच्या विरोधात मतदान करतात. आणि मराठी मतदार जो आहे तो सगळ्या पक्षांचा विभागला गेलेला आहे. त्यामुळे त्याचा फायदा एकाच राजकीय पक्षाला किंवा त्यांच्या सर्वसामान्य मित्रांना होणार आहे. हे राजकीय पक्ष दुसरीकडचे राजकीय पक्षांना जर कळत नसेल तर ते दुर्दैव असं मी मानतो. मराठीचा मुद्दा हा 5,00,000% फक्त आणि फक्त राजकीय आहे. आपण बघू शकतो की खरं तर केतकी चितळे यांचं जे वक्तव्य आहे ते फक्त प्रसिद्धीच्या वलयामध्ये राहण्यासाठी केलेलं त्यांनी हे वक्तव्य आहे. दुसरं गोष्ट म्हणजे जो मराठीचा मुद्दा आहे तो फक्त राजकीय विषय आहे आणि त्याला एक राजकीय वळण जे आहे ते मिळत आहे, अशी प्रतिक्रिया आहे जी आनंद दवे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन नागेश मर्डेसोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.